मला माहिती आहे ही जी माझ्या पाठीमागे तुम्हाला सोलारची पाटी दिसली, ही पाटी येते कशी, ही पाटी बनते कशी आणि ही पाटी कस्टमरपर्यंत जाते कशी किंवा शेतकऱ्यापाशी येते कशी, कंपनीवाल्यांपाशी जाते कशी. मित्रांनो, सोलार हा सगळ्यात सुरुवातीचा किंवा सगळ्यात चांगला व्यवसाय आहे. का? बऱ्याच ठिकाणी आता ही शेतामध्ये सोलारची पाटी आपण बसवलेली आहे, पण ही शेतकऱ्यांना माहीतच नाही ही येते कशी, ही योजना काय आहे किंवा ही सोलारची पाटी येऊन बसवतात कशी किंवा ही आपल्याला घ्यायची कशी, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सोलार पाटीचा व्यवसाय करू शकता तुम्ही. कंपन्याने जाऊन सोलार पाटी बसवू शकता, तुम्ही घरावर जाऊन सोलार पाटी बनवू शकता, तुम्ही एखाद्या कारखान्यात जाऊन सोलार पाटी बनवू शकता, तुम्ही शेतीमध्ये जाऊन सोलार पाटी बनवू शकता. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना याची माहिती नाही आहे की मिळते कसं, शेतकऱ्यांना याची जाण हे नाही की हे कंपनीत बनते कसं आणि आपल्याला घ्यायचं कसं. जर तुम्ही गावाखेड्यात असाल की जर तुम्ही जे काय करत असाल, तुम्ही सिटीत जरी असाल तर तुम्ही ही सोलारची पाटी जर याचा सोलार जर व्यवसाय केला, जर तुम्ही सोलार व्यवसाय केला आणि या सोलार व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा आहे का, तर याच्यात अजून कमी लोक आहेत की त्यांना, भरपूर लोक आहेत की त्यांना माहीतच नाही की हे घ्यायचं कसं, हे कस्टमरपर्यंत येते कसं. जर तुम्ही सुरुवाती केली याची तर तुम्हाला कस्टमरपर्यंत जाऊ शकता, तुम्ही आता डिस्ट्रीब्युटर बनू शकता. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे भेटतं कसं, पहिली गोष्ट महावितरणचं काही असते किंवा महावितरणसारखं अडाणी असेल, टाटा असेल, यांच्या कंपन्या आहेत सोलारमध्ये. अदानीची कंपनी आहे, या कंपनीमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण जे बघायलो हे महावितरणचं आहे, बरोबर. हे महावितरणचं आहे, शासकीय याच्या सबसिडी असते, शासकीय याच्या योजना असतात, त्यामध्ये हे सबसिडीमध्ये येऊन जाते. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, हा व्यवसाय भरपूर वेगाने चालणार आहे. का? इलेक्ट्रिकल वस्तू, लाईटीच्या वस्तू सगळ्यात जास्त वापरता यायला, लाईट ही सगळ्यात जास्त वापरता येईल. उदाहरणार्थ जो माझ्या हातात कॅमेरा आहे हा पण लाईटीवर चालतो. जे काही चालते ते लाईटीवर चालते. ह्या शेतातल्या मोटर असं लाईटवर चालते, कंपनी असं लाईटवर चालते. तुम्ही शेतीविषयीच नाही, तुम्ही हा सोलार बऱ्याच ठिकाणी नेऊ शकता. तुम्ही इतरांच्या घरामध्ये लावू शकता, ऑफिसमध्ये लावू शकता, त्याच्यानंतर एखादी फॅक्टरी असेल तिथे लावू शकता, मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता या सोलार पॅनलवर. जर तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्हाला कस्टमर भरपूर मिळणार, तुमचा व्यवसाय भरपूर होणार. का? कारण खेड्यापाड्याने जे गावाखेड्यात लोक राहतात त्यांना माहीतच नाही हे घ्यायचं आहे कसं, आणि जे व्यवसाय करतात बिझनेसमॅन त्यांना पण अलग फील्डमधल्या लोकांना माहीतच नाही हे घ्यायचं आहे कसं. जर तुम्ही या क्षेत्रात उतरले तर नक्कीच तुमचा फायदा होईल. कारण या वस्तू प्रत्येकाला लागणार आहेत. या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाला लागणार आहेत. प्रत्येकजण इलेक्ट्रिकल वस्तू वापरायला आहे, प्रत्येक जणाला लाईटीची गरज आहे. लाईटीशिवाय काहीच नाही, आणि लाईट येणार तरी कुठून? सोलार प्लॅनला तुम्ही बसेला तर तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा बनू शकतो. मित्रांनो, हा सोलार प्लॅन बिझनेसविषयी, म्हणजे बिझनेसविषयी आपण सोलारचा बिझनेस करू शकतो का, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाडली. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवनाथ आंधळे.